बाळू मामाच्या नावानं आग माझ गुड गुड. तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. भाऊ फोन दाखव फोन. आयफोन घेतला वाव. थोड्या वेळ आधी थोडा थोडा थेंब थेंब पाऊस सुद्धा पडत होता इथे. आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि चाललो परत एकदा कोल्हापूरला. नमस्कार मंडळी, आज आहे आमच्या कोल्हापुरातला डे 2 दुसरा दिवस. आज सुद्धा फिरायला जायचे. तर सगळ्यात पहिला खाली जाऊन नाश्ता करू, त्याच्यानंतर ठरले ज्योतिबाला जाणं, त्याच्यानंतर बाळू मामा आणि गडावरती सुद्धा जायचे. कोणतं गड ते तुम्हाला सांगेलच. तर अशा प्रकारे फिरणं ठरलेलं आहे. बघू आता काय काय होतंय. सगळ्यात पहिला आता निघायचं आपल्याला खाली जायचे, कारण की मम्मी पप्पा दीदी सगळे निघून गेले आहेत. व्हिडिओ स्टार्ट करायचे होते म्हणून मी थांबलो. तर चला तर मजा जाऊया. बाल्कनी एवढी मस्त आहे की खाली सगळं मार्केट दिसतं वरून. बघायचं तुम्हाला पण दाखवतो मी, थांबा. हे बघा सगळे खाली शॉप्स वगैरे आहेत. मेन रस्त्याच्या इथेच मस्त बाल्कनी भेटली आहे. आणि इकडनं सरळ गेल्यानंतर महालक्ष्मी मंदिर आहे. खूप जवळच आहे, 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. अशा प्रकारे मस्तपैकी बाल्कनी भेटली आम्हाला इकडची. चला तर मग जाऊया आता फिरायला. त्याच्या आधी नाश्ता करूया. काल तांबडा पांढरा रस्सा खाल्ला, आज कोल्हापुरी मिसळ खायची आहे. चला तर मग पहिला नाश्ता करू, त्याच्यानंतर जाऊ आपण फिरायला. फिरायला जायचं फिरायला. चला आता आम्ही घेत आहे इकडची फेमस कोल्हापुरी चादर. हे बघा, आम्ही तर शॉपिंग करतो इकडे आणि कोल्हापुरी चादर खूप फेमस आहे. तर घेत आता आम्ही, आमची आता शॉपिंग चालली थोडीफार. तर मिसळ खायला निघालेलो, पण इथे प्रसादालयमध्ये प्रसाद चालू झालेला, त्यामुळे प्रसाद खायला आलो आता आम्ही. आणि हे आहे आजचं आपलं जेवण. हा आहे प्रसाद जो आपण खायला आलेलो आता इकडे. तर आता आपण चाललेलो आहे आदमापूरला बाळूमामाचे दर्शन घ्यायला. आणि इकडं तुम्हाला ST स्टँडवरून ST भेटून जातील बाळूमामाच्या मंदिरात जाण्यासाठी. आदमापूर या गावामध्ये जाण्यासाठी इथे ST अवेलेबल असतात. फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या लोकेशनवरती. तर आता आपण चाललेलो आहे बाळूमामाच्या दर्शनाला. आणि गर्दी खूप आहे. आज रविवार आहे, शनिवार रविवारची इथे खूप गर्दी असते देवस्थानी. आता आम्ही लोक कुठे चाललो आहे? बाळूमामाच्या दर्शनाला. बाळूमामाच्या नावानं बोल. बाळूमामाच्या नावानं आग माझ गुड गुड. बाळूमामाच्या नावानं सांग बोल. तर किती गर्दी आहे ते तुम्ही बघूनच विचार करू शकता त्या गर्दीचा. आता खूप गर्दी आहे संडे, त्यामुळे. तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे मंदिरात. फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती म्हणून व्हिडिओ काढता आला नाही मला. स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे. अरे ये आम्हाला पण लावा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बरं, तुम्ही इकडनं भंडारा सुद्धा घेऊन जाऊ शकता कागद पावतीमधून. तर दर्शन झालेलं आणि भंडारा लावलं आहे आम्ही बाळूमामाच्या इकडे. मस्तपैकी हळदीचा भंडारा लावला आहे सगळ्यांनी आपल्या डोक्याला. आणि तुम्ही भंडारा घेऊन सुद्धा जाऊ शकतात पुढीतून, जसे की मी तुम्हाला दाखवलेलं. बाळूमामाच्या नावानं बाळूमामा देवस्थान आदमापूर. किती मस्त मंदिर आहे बघा, लय भारी वाटते मंदिर. इकडे तुम्ही फोटोशूटसाठी पण उभे राहू शकतात. एवढी प्रचंड गर्दी, सगळे फोटोज वगैरे काढतायत. बाबू फोन दाखव तुझा फोन, न्यू फोन. अय बापरे बापरे. हॅलो दाखव, हॅलो कर, हॅलो कर. हॅलो 1 2 3 हॅलो. तर अशा प्रकारे इकडे तुम्ही शॉपिंग सुद्धा करू शकतात. खूप सारे शॉप्स आहेत इकडे शॉपिंग करायला. आमच्या बाबूने फोन घेतला इकडे येऊन नवीन. भाऊ फोन दाखव फोन. आयफोन घेतला वाव. कर कर, हॅलो कर, हॅलो कर. आहे बापे, काय खातोय तू? काय खातोय बाबू? आयफोन दाखव तुझा आयफोन. बघितलं आम्ही आयफोन कसा ठेवलाय बघा. दाखव आयफोन दाखव. आपल्या यूट्यूब फॅमिलीला आयफोन दाखव. आयफोन
आपले न्यू आयफोन नाही दाखवायचे आयफोन. तर बाळू मामाच्या इकडे फिरून झालेलं आहे, शॉपिंग वगैरे सुद्धा केली. आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि चाललो परत एकदा कोल्हापूरला. खूप उशीर झाला कारण की खूप गर्दी होती, पण खूप मजा आली. आता परतीच्या प्रवासाला चाललो आहे आम्ही कोल्हापूरला रिटर्न. काय भारी वेदर झालं आहे. थोड्या वेळ आधी थोडा थोडा थेंब पाऊससुद्धा पडत होता इथे, जास्त मोठा नाही आला, थेंब पाऊस पडत होता. बट वेदर बघा काय मस्त झालं आता इकडे. आणि ट्रॅफिकसुद्धा वाढली आता संध्याकाळची वेळ. तर फायनली पोहोचलेलो आहे कोल्हापूर बस स्टँडवरती. तर आता आम्ही आलेलो आहे परत एकदा रूमवर आणि इकडनं जायचं आता परत आज तांबडा पांढरा रस्सा खायला दुसऱ्या हॉटेलमध्ये. कारण इकडच्या हॉटेलमध्ये गेलेलं तिकडचं एवढं काय खास नव्हतं, तांबडा पांढरा रस्सा नाही आवडला अजिबात आम्हाला. तर आज आम्ही आता सेकंड हॉटेल ट्राय करणार आहे. आणि आमच्या बाबूचा हा राहिला आहे फोन. चला तर मग जाऊया आता परत एकदा तांबडा पांढरा खायला. तर आता घेतलेत आम्ही आप्पे, 40 रुपयाचे भेटलेत. ही बघा आप्पे खाते. तर तांबडाचा पांढरा रस्साच्या आधी आपण आप्पे खाणार आता. जरा कसे टेस्ट चांगली आप्प्याची, मस्त आहेत आप्पे. तर उशीर झाल्यामुळे आम्हाला तांबडा रस्सा पांढरा रस्साची प्लेट भेटली नाही कारण की संपलेलं जेवण. म्हणून आता आम्ही आलेलो आहे इकडे पावभाजी खायला. हा बघा बघा बाबू, बघा बाबू बघा, पावभाजी खायला आलो होतो आम्ही इथे. आणि आमचा बाबू किती गोरा दिसतोय बघा ना. बाबू कोण आहे गोरा? भाऊ बाळू मामाच्या नावानं आले बा आपण चांग बोलते आमची बाबू. बघा किती उशिरी. तर जेवण नाही भेटले, आता आपण पावभाजी खाऊया. बघूया पावभाजी कशी इकडची. ही राहिली आमची पावभाजी. आणि आता आम्ही इकडे पावभाजी खायला बसलेलो आहे मस्तपैकी. आमचा बाबू. आणि हे बघा हे ते शॉप जिकडे पावभाजी भेटते. आता बाबू पावभाजी कशी आहे? छान आहे ना. व्हेरी गुड. न खाता सांगणारा पोरगा आमचं. हे बघा पावभाजी खा. सो आय एम टेकिंग फर्स्ट बाईट ऑफ पावभाजी. बघा कशी आहे. तुमचा बाबू ना हलवतोय कॅमेरा, काय बोलणार बाबू. मस्त आहे, मस्त आहे. 70ला फुल आणि 50ला हाफ प्लेट होती. आम्ही फुल घेतली. मस्त आहे प्लेट, टेस्ट आहे. तर 2 पावभाजीवर आता आम्ही घेतलेला आहे पुलाव. दीदी आणि पप्पा पावभाजी खात आहेत आणि मी खाणार आता पुलाव. आणि आमचे बाबू दोन्ही खातो थोलं थोलं, जास्त नाही ना बाबू, थोलं थोलं. चला तर मग आता पुलावची टेस्ट बघू कशी आहे. पावभाजी तर चांगली होती. लेट्स सी पुलावची काय आलं ते. लेट कम्स टू अ हॉनेस्ट रिव्ह्यू. पावभाजी ठीकठाक होती, एवढी काय खास नव्हती. पीठ वाटत असं नुसतं. पावभाजी एक 3 या 4 आउट ऑफ 10. एवढी म्हणजे काय खास नव्हती. आणि नंतर जो मी पुलाव घेतलेला, पुलाव एक नंबर होता टेस्टला, सगळ्यात भारी. आणि आता आईस्क्रीम म्हटलं 15 रुपयाचं, एवढं महाग आहे की बापरे बाप. काहीच नाही आईस्क्रीम आहे त्याच्यामध्ये. फक्त वरती त्याने एक लावून दिले छोटंसं हे, बाकी आतमध्ये काहीच नाही, नुसता कोण. आणि इकडे आल्यानंतर जर तुमची पर्सनल व्हेकल असेल, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, तरच बेटर आहे. नाही तर इकडे सगळे एवढे लुटतात. 2 किलोमीटरमध्ये सुद्धा तुम्हाला 20 रुपये पर पर्सन घेणार. तुम्ही जर 5-6 लोक असतील तर 150 रुपये आरामात गायब झाले इकडनं. हे पण 2 किलोमीटरचे. एवढे लुटतात इकडचे ऑटोवाले. जाम ऑटोमध्ये पैसा खर्च झाला आमचा, जाम म्हणजे जाम. पण मंदिराचं सुद्धा काम चालू आहे. गाभारा बंद होता, दर्शन पण नीट करायला भेटलं नाही महालक्ष्मी देवीचं. बघा सगळे विचार करून या. पर्सनल व्हेकल असेल तरच या, मी तर बोलतो. कारण की इकडे ऑटोवाले एवढे लुटतात ना, अजिबात सांगणार नाही तुम्हाला की जवळच आहे. डायरेक्ट बोलते 20 रुपये पर पर्सन बसा म्हणून. आपल्याला वाटतं बाबा 3 किलोमीटर 4 किलोमीटर लांब असेल, काय नाही एकदमच जवळ असतं. खूप म्हणजे खूप जवळ असतं. आणि लोक आपल्याला उल्लू बनवतात. तर हे सगळ्या गोष्टींचा विचार करून या. जाम लुटतात इकडे ऑटोवाले, एवढं तर नक्की आहे. सकाळपासून गजबजलेला एरिया बघा किती शांत झालं आहे. खूप शांत झालं आहे. सगळे निघून गेलेत घरी. खूप रात्र झाली. आता आपल्याला पण करायचं आहे व्लॉग एंड. तरी काय काय लोक तुम्हाला दिसतील खाली. रात्रीचं काय काय लोकांना आवडतं गाड्या चालवायला, कुठे कुठे जात असेल फिरायला. तर आता करायचं आहे व्लॉग एंड, कारण की खूप रात्र झाली आहे बघा इकडं वगैरे येते. दॅट्स इट फॉर द डे गाईज. खूप मजा आली पण खूप थकलो सुद्धा आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, खूप चांगली गर्दी भेटली तिकडे. आणि त्याच्यामुळे ज्योतिबाला जायचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. आता काय माहिती उद्या जाणार की नाही ज्योतिबाला ते. कारण की 2 दिवसाचा फिरायचा प्लॅन ठरलेला, एक्सटेंड केलं तर करू शकतो 3ऱ्या दिवसाचं. बट उद्या सकाळीच काय ते कळेल. बट खूप कंटाळा आला, एवढी गर्दी होती, एवढ्या लाईनी झिगझॅगमध्ये चालत होत्या जाम. आणि दर्शन घ्यायला गेल्यानंतर चला 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 पटापट करा असं
बरोबर नाही झालं दर्शन एवढ्या वेळ लाईनीत उभं राहून सुद्धा. बट काय नाही, तिकडे जेवण वगैरे सुद्धा चालू असतं. जर तुम्हाला फ्रीमध्ये प्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तिकडे मंदिरात घेऊ शकतात. आणि आता ह्या ब्लॉगला मी करतो आता इथेच एंड. खूप झोपायला आता चालू आहे मी झोपायला. तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. ह्या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह, नेबर सगळ्यांमध्ये शेअर करा, म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली वाढत राहील. एकाच ठिकाणी स्टक होऊन बसली आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच खूप साऱ्या सुंदर सुंदर मजेशीर आणि थोड्या बोरिंग व्हिडिओज पाहण्यासाठी. तर लवकरच भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या जायचं आहे की नाही माहिती नाही, त्यामुळे बोलतोय लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय.